नमस्कार. लॉ विथ विधी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर आपण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला या चॅनलवर अगदी सोप्या भाषेत कायदेशीर ज्ञान आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. तर आपण इथून मागे बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहे. पोडगीवर असेल किंवा मग डिवोर्सचे ग्राउंड्स असतील की पोडगीविषयीच असतील, नवरा बायकोत मधले वाद असतील, पोलीस स्टेशनविषयी जे कायदे असतील किंवा महिलांचे अधिकार असतील, हे असे बरेचसे व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर आपण या चॅनलवरचे व्हिडिओज जर पाहिले नसतील तर पहा व आपल्या नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आणि फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की रेरा कायदा म्हणजे काय, रेरा म्हणजे काय आणि रेरा कायदा आपण कशासाठी वापरला जातो किंवा रेरा कायद्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत किंवा रेरा कायद्याच्या अंतर्गत घर खरेदीदारांचे फायदे काय काय आहेत, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर रेरा कायद्याचा फुल फॉर्म काय, रेरा म्हणजे काय तर रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी. म्हणजे रेरा म्हणजे हा ग्राहकांना दिलासा देणारा कायदा आहे. स्थावर मालमत्ता विकास आणि नियम कायदा 2016 म्हणजेच रेरा कायदा हा केंद्रीय कायदा आहे. स्थावर मालमत्ता विकास आणि नियम कायदा 2016 हा कायदा मार्च सन 2016 पासून अस्तित्वात आलेला आहे. या रेरा कायद्यानुसार प्रत्येक राज्याने या कायद्याच्या अंमलबजावणीचे नियम बनवणे आवश्यक आहे. म्हणजे या कायद्याअंतर्गत प्रत्येक राज्याला कंपल्शन आहे की या कायद्यानुसार प्रत्येक राज्याने या कायद्याच्या अंमलबजावणीचे नियम बनवणे आवश्यक आहेत. महाराष्ट्र राज्याने रेरा कायद्याअंतर्गत मंजूर केलेल्या नियमावली 1 मे 2017 पासून लागू झालेली आहे. तर स्थावर मालमत्ता म्हणजे रेरा कायदा 2016 पासून लागू करण्यात आला, पण त्याची नियमावली महाराष्ट्रामध्ये 1 मे 2017 पासून लागू झालेली आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वच शहरी भागात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नागरीकरणाचा वेग प्रचंड वाढलेला आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर हे ध्येय व गरज असते. काबाड कष्ट करून आयुष्याची पुंजी घर घेण्यासाठी गुंतवली जाते. पूर्वकाळ पाहता व्यावसायिक बरेचदा फसवणूक केलेल्याच्या अनेक घटना आढळून आल्या किंवा मग तेथे बांधकाम वेळेत पूर्ण न करणे, ठरलेले क्षेत्रफळा इतकेच घर ताब्यात न देणे, बांधकामाच्या अयोग्य दर्जा, असे बरेचसे कारणं होते की व्यावसायिकांकडून फसवणूक होत होती. म्हणून या तक्रारीचा विचार करून शासनाने बांधकाम क्षेत्राचा कारभार पारदर्शक करणे, नियमित करणे व ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे त्यासाठी हा रेरा कायदा अस्तित्वात आला. रेरा कायद्याचा मेन उद्देश काय, ती बांधकाम क्षेत्राचा कारभार पारदर्शक करणे, नियमित करणे, ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे रेरा कायद्याअंतर्गत केले जाते. बरेचदा इथून मागच्या काळामध्ये काय होत होतं की व्यावसायिकाकडून फसवणुकी होत होत्या की बांधकाम वेळेत सांगितलेलं असतं पोझेशन इतक्या तारखेला मिळेल, पण बांधकाम वेळेत पूर्ण न केलेले किंवा क्षेत्रफळाचे जेवढं क्षेत्रफळ सांगितलेलं असतं, जेवढं स्क्वेअर फीट सांगितलेलं असतं तेवढं स्क्वेअर फूट त्याच्यापेक्षा कमी स्क्वेअर फूट मिळणे, हे बऱ्याचशा फसवणुकी होत होत्या. त्याच्यामुळे शासनाने पारदर्शक बांधकाम क्षेत्राचा कारभार पारदर्शक करण्यासाठी किंवा नियमित करण्यासाठी किंवा ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी रेरा कायदा अस्तित्वात आणला. तर ह्या रेरा कायद्याच्या जबाबदाऱ्या काय काय आहेत हे आता आपण पाहणार आहोत. तर रेरा कायद्याची जबाबदारी काय आहे की रेरा कायद्याने प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात रिअल इस्टेट विकासावर लक्ष ठेवणाऱ्या राज्यांवर नियामक संस्थांची स्थापना केलेल्या आहेत. म्हणून प्रकल्प पूर्ण होण्यास होणारा विलंब कमी झालेला आहे. म्हणजे प्रत्येक रेरा कायद्यामुळे जो विलंब होत होता व्यावसायिकांकडून तो
कमी झालेला आहे. डिफॉल्ट डेव्हलपर्सना प्रकल्पांना विलंब केल्याबद्दल म्हणजे जे डिफॉल्ट डेव्हलपर्स होते, जे या दिवसाला पोझिशन दिलं असं सांगूनही विलंब होत होता किंवा विलंब केल्याबद्दल किंवा कायद्याचे पालन न केल्याबद्दल दंड आकारून रेरा घर खरेदीदारांच्या हिताचे रक्षण करते. म्हणजे ज्यावेळेस तुमचं पोझिशन जर या तारखेला सांगितलेलं असेल, या तारखेला आम्ही तुमचं पोझिशन करू, पण त्या तारखेला जर पोझिशन तुम्हाला मिळत नसेल तर रेरा कायद्याअंतर्गत खरेदीदारांना त्याचा दंड हा व्यावसायिकदाराकडून पेड केला जातो व खरेदीदारांच्या हिताचे संरक्षण हे रेरा कायद्याअंतर्गत केले जाते. तर रेरा कायद्याअंतर्गत घर खरेदीदारांचे काय काय फायदे आहेत, म्हणजे रेरा कायद्याअंतर्गत एखाद्या खरेदीदाराने घर खरेदी केले तर त्याचे कोणकोणते फायदे आहेत ते आता आपण पाहणार आहोत. तर रेरा कायद्याअंतर्गत घर खरेदीदारांच्या हिताचे रक्षण करणारे काय फायदे कोणते कोणते आहेत, तर पहिला आहे रेरा कायद्याअंतर्गत अंमलबजावणीसह विकासांचं रेरा कायद्याअंतर्गत वेबसाईट अधिकृत वेबसाईटवर प्रकल्प तपशील, म्हणजे जे बिल्डर्सने त्यांचा काही प्रोजेक्ट असेल त्याचा तपशील रेरा कायद्याच्या अधिकृत वेबसाईटवर उघड करावा, म्हणजे अपलोड करावा, हे मॅन्डेटरी आहे. खरेदीदारांच्या विश्वासाची खात्री करण्यासाठी ते नियमितपणे अपडेट केले जावेत. म्हणजे रेरा कायद्याअंतर्गत रेराच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकल्प तपशील उघड करावा लागतो आणि खरेदीदारांच्या विश्वासाची खात्री करण्यासाठी ते नियमित अपडेट केले जाते. दुसरा फायदा असा आहे की ग्राहक व गृह खरेदीदारांच्या चटई क्षेत्रावरील फ्लॅटसाठी पैसे देतील, सुपर बिल्ट अप क्षेत्रासाठी नाही. म्हणजे फक्त ग्राहक हे चटई क्षेत्रासाठीच चटई क्षेत्रापुरतेच फ्लॅटचे पैसे भरतील. अदर जो बिल्डअप एरिया आहे त्याच्यासाठी, बिल्डअप क्षेत्रासाठी नाही. तिसरं आहे की रिअल इस्टेट डेव्हलपरला सुमारे 70% प्रकल्प निधी वेगळ्या एस्को खात्यात हस्तांतरित करावा लागेल, जो तो केवळ बांधकामासाठीच वापरू शकतो. चौथा आहे की प्रकल्पाच्या बांधकामात कोणत्याही विलंबासाठी विकासकाला घर खरेदीदाराला 2% भरावे लागतात. म्हणजे तुमच्या प्रकल्पामध्ये कुठलाही विलंब झाला, तुम्ही पोझिशन एका तारखेला सांगितलं होतं, त्या तारखेला जर तुम्ही पोझिशन विकासकाकडून जर झालं नाही, म्हणजे व्यावसायिकाकडून जर झालं नाही, तर त्याला घर खरेदीदाराला 2% भरावे लागतात. पाचवा आहे की रेरा कायद्यानुसार विकासक खरेदीदाराकडून म्हणजे व्यावसायिकाकडून 10%पेक्षा जास्त आगाऊ रक्कम जमा करू शकत नाही. म्हणजे जी फ्लॅटची किंमत ठरलेली असेल त्याच्या फक्त 10%च तुम्ही डिपॉझिट म्हणून घेऊ शकता, त्याच्यापेक्षा जास्त आगाऊ रक्कम तुम्ही जमा करू शकत नाही. सहावा आहे की विकासकाने पहिल्या 5 वर्षापर्यंत घर खरेदीदारांना बांधकामातील दोषांसाठी मोफत सेवा प्रदान करणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला पोझिशन मिळेल, जर काही त्या फ्लॅटमध्ये किंवा कोणत्याही घरामध्ये जर काही त्रुटी असतील तर विकासक म्हणजे व्यावसायिक असेल, तो कोण बिल्डर असेल, तर त्यांनी तुम्हाला 5 वर्षापर्यंत प्रत्येक घर खरेदीदाराला बांधकामातील दोषांसाठी मोफत सेवा प्रदान करणे आवश्यक आहे. या कायद्याअंतर्गत तुम्हाला ती मोफत सेवा मिळून जाते. सातवा आहे की 120 दिवसाच्या आत घर खरेदीदारांच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे. म्हणजे जर व्यावसायिकाकडून काही चूक झालेली असेल, जर घर खरेदीदारांनी त्याच्यावर कंप्लेंट केली तर व्यावसायिकाने 120 दिवसाच्या आत घर खरेदीदारांच्या समस्यांचे निराकरण करणे या कायद्याअंतर्गत गरजेचे आहे. नंतर आहे की 500 चौरस मीटर किंवा 8 अपार्टमेंटपेक्षा जास्त क्षेत्रफळ असल्यास प्रकल्पाची रेरा कायद्यात नोंदणी करणे आवश्यक आहे. जर 500 चौरस मीटर आणि किंवा 8 अपार्टमेंटपेक्षा जर जास्त क्षेत्रफळाचं बिल्डरचा प्रोजेक्ट जर असेल तर त्याला
या प्रकल्पाची रेरामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. बिल्डर आणि घर खरेदीदार यांच्यात एक मॉडेल विक्री करार केला जाईल. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी डिपॉझिट अमाऊंट देतील त्यावेळेस एखादा करार केला जाईल. एक्सो खात्यात मिळालेल्या पैशांपैकी 70% रक्कम प्रत्येक विकासाला चॅनलाइज करणे बंधनकारक आहे. तर शेवटचा आहे की टायटल डीडमध्ये काही विसंगती आढळल्यास हा कायदा घर खरेदी करणारास विकासकाकडून भरपाई मागण्याचा अधिकार देतो. म्हणजे जर टायटल डीडमध्ये त्यांनी काही फ्रॉड केला किंवा मग तुमची फसवणूक जर झालेली असेल तर रेरा कायद्याअंतर्गत जे घर खरेदी करणार आहे त्यांना विकासकाकडून म्हणजे व्यावसायिकाकडून नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की रेरा कायदा म्हणजे काय, त्याच्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत किंवा मग रेरा कायद्याअंतर्गत जर तुम्ही एखादं घर घेतलं तर तुमचे काय काय फायदे होतील, काय काय फायदे घर खरेदीदारांना होतात हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.